नीट पेपरफुटी प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर येते। शिवराज माटेगावकर सीबीआयच्या ताब्यात असल्याचं कळतंय। लातूरमधील आरसीसी क्लासेसचे संचालक आहेत ते शिवराज माटेगावकर यांची रात्रभर चौकशी झालेली आहे। शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात असल्याचं कळतंय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, नेमकी काय कशा संदर्भात ही चौकशी करण्यात येते, कशाची चौकशी होती? नक्की आपण जर पाहिलं तर मोठे धागेदोरे जे आहेत ते सीबीआयच्या हाती लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता सीबीआय ऑफिसच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी रात्री मोटेगावकर यांना आणलेलं आहे। आपण जर पाहिलं तर त्यांची चौकशी जी आहे ती रात्रीपासून सुरू आहे आणि आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काही पोलीस अधिकारी जे आहेत ती या ठिकाणी आहेत आणि मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या या ऑफिसच्या आतमध्ये सध्या सुरू असताना पाहायला मिळत आहेत। कारण की सीबीआयच्या ताब्यामध्ये मनीषा वाघमारे असतील, त्यानंतर मांढरे असतील आणि कुलकर्णी असतील। आतापर्यंत 9 जणांना अटक आहे आणि त्यातील 3 लोक जे आहेत ते सीबीआयच्या ताब्यामध्ये आहेत। आणि आता जर पाहिलं तर मोटेगावकर यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्याचबरोबर त्यांना आता सीबीआयने ताब्यात घेतलेले आहे। अजूनही अनेक क्लासेसवाले सीबीआयच्या रडारवरती आहेत आणि मोठी उलाढाल जी आहे ती या नीट प्रकरणामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर मराठवाडा कनेक्शन जे आहे ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत। श्यामल, नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर शिवराज मोटेगावकर हे सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि सध्या चौकशी सुरू आहे। त्या संदर्भात चौकशी अंती काय समोर येत आहे याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय।